सर्जाची गाडी आता तुम्हाला कुठल्या बैलाबरोबर पळवावी अशी वाटते? आता राहुल दादांच्या मथुर बरोबर पळवायची खूप इच्छा आहे. खूप इच्छा. आणि अजून कुठला बैल आहे असा की त्याच्या बरोबर सर्जा पळावा? मथुर सोबतच लय आहे. तो मथुर झाल्यानंतर सगळ्या बैला सोबत पळायचं. सगळं मथुर सोबत पहिल्यांदा. हो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत बैल आहे अक्कलकोट तालुक्यातील रन मशीन सर्जा 8500. तर बैलाची स्टोरी जरा वेगळीच आहे आणि काय स्टोरी आहे बैलाची ते आपण त्याच्या मालकांकडून जाणून घेऊया. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर काय सांगचाल सर्जाची तुम्ही शर्यत क्षेत्रामध्ये सुरुवात कशी केली? त्याला आम्ही शर्यतसाठीच आणलं नव्हतं. हा. आणि एकदा मैदानामध्ये टाकल्यावर गुलाल केला त्यानं. बर. हा. तर किती वर्ष झालं तुमच्या दावणीला बैल आहे? आता 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाले. तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा त्याला मैदानात नेलं तर ते मैदान कुठलं होतं? ते गावाचं मैदान होतं. गावचंच मैदान होतं. तर 2-2.5 वर्षापूर्वी त्याला सुरुवात केली पळायला. तर मला सांगा, बैलाला तुम्ही कशासाठी घेतला होता हा बैल? शेतीसाठी. अवताला घेतला? अवताला घेतलं. तर कुठल्या अवताला चालवला सुरुवातीला त्याला? उसात वगैरे बांधणीला. हा. आणि बैल बडवलेला आहे? किती वर्ष झालं बडवलेला बैल? आम्ही आणल्यावरच बडवलेलं. तुम्ही आणून बडवला? हा. काय बडवल्यावरच मैदान केलो आम्ही. बडवल्यावर मैदान केलं. काय असं वेगळं पण वाटलं की तुम्ही शर्यतीला नेऊन पळवून बघितलं? नाही, सगळेजण नेतात म्हणून गावचं मैदान आहे, नाद आहे म्हणून तुम्ही आपलं सुरुवात केली आणि बैल पहिल्याच मैदानामध्ये गुलाल केला. आणि त्याच्या जोडीला कोण होतं पहिल्या मैदानात? गावातलंच होतं. गावचाच बैल टाकून त्याचं पहिलं मैदान केलं. तर त्याच्यानंतर बैलाचा पळ कसा कसा वाढत गेला, काय झालं नक्की? मैदान कसं टाकत गेलो तसं वेग लय म्हणजे लय स्पीड होत हा ना. हा. तर एक सुवर्ण क्षण त्या बैलाने तुम्हाला तुमच्या टीमला पूर्ण दिलाय आणि तो म्हणजे आपलं हन्नूर केसरी मैदान. आणि त्या मैदानाचा 1 नंबरचं फायनलचा मानकरी झाला. बैलाचं दोन्ही साईडनी पळतो बैल. चारी खांदी फिट आहे. चारी खांदी आतून पण पळतो आणि बाहेर पण दोन्ही खांदी बाहेरून पळणारा बैल. तर शेवट जो एक 100 फुटामध्ये जो वेग आहे ह्या बैलाचा त्याच्याबद्दल थोडं सांगा. आतापर्यंत एक पण बैल पुरलाच नाही त्याला. हा. पण सुंदर बरोबर गाडी चांगलीच पळाली. चांगली आतापर्यंत. तर ही जोड कसा काय जुळून आला होता सुंदर आणि? नाही, ते बातकळ मैदान मध्ये त्याचा आणि ह्याचं पळ एकदम सारखे वाटले, त्यामुळं पैरा झाले. ते नियोजन कोणी केलं? मालकाने केले. बर. ह्याच्या मालकाबद्दल थोडक्यात माहिती द्या. इथंच आहे बघा, किरण पाटील. तर मित्रांनो, हे आहेत किरण पाटील. नमस्ते. तर काय सांगचाल सर्जाचं चांगल्या टॉपच्या पायऱ्यामध्ये पळवण्यापेक्षा तुमचं हे सुंदर बरोबर जी गाडी पळाली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. काय ते पण चांगला पळतो, त्यामुळं ते तुम्हाला कुठल्या मैदानात वाटलं की ही गाडी चांगली पळू शकते? भातकाळीमध्ये. भाटकळ. मग तिथून त्या मैदानात गाडी राहिली का? हो, ते पण फायनल राहिले, मी पण फायनल. बर. म्हणजे ते वेगवेगळे पळाले होते का? वेगवेगळा. बर. हन्नूरला पैरा करून पळाले. हन्नूरला. सुरुवात कुठल्या मैदानापासून झाली तुमची एकत्र पळायला? हन्नूरलाच पळाले का तुम्ही? हो. त्याच्या अगोदर पण अक्कलकोट मध्ये पळाली होती गाडी सुंदर अनुसार? नाही नव्हती पळाली. खेडेगावचं तिकडं नंबर केलं होतं. बर. मोठं मैदान म्हटलं तर हन्नूरच्या मैदानालाच सर सुंदर बरोबर आम्ही टाकलं होतं ना 1 नंबरचं म्हटलं. त्याच्या अगोदर तुम्ही म्हणजे सुंदरची गाडी ज्यावेळेस हन्नूर केसरीला पळाली त्याच्या अगोदरचे दिवस कसे होते आणि हन्नूर केसरीच्या नंतर काय फरक पडला तुमचा? लय फरक पडले. सगळ्यांना पैरासाठी पैसा मागत होते. ते हन्नूर झाल्यानंतर पैरासाठी सगळे तुमच्या पाठीमागे लागायला. तर एक टर्निंग पॉइंट दिला बैलाने तुम्हाला हन्नूर केसरीमध्ये गुलाल झाल्यानंतर सारखे फोन. आता इकडच्या भागामध्ये कोणा बरोबर पळालाय सर्जा? अजून ते पलटणचा लकान सोबत पळाले.
म्हणजे फलटणच्या लखन सोबत आज पाळणार आहे. परवा पळाली का? कशी पळती गाडी? ते पण चांगलं पळत तास पलटी केले पहिले. बर, पण चांगली पळेल तुम्हाला विश्वास आहे. आज एक शिवच्या मैदानात आहे आपण. आज तुम्ही इथं गाडी हाणणार. सुंदर ह्या सर्जाची गाडी आता तुम्हाला कुठल्या बैलाबरोबर पळवावी अशी वाटते? आता राहुल दादा. राहुल दादांच्या मथुर बरोबर पळवायची खूप इच्छा आहे. खूप इच्छा. बरं. आणि अजून कुठला बैल आहे असा की त्याच्या बरोबर सर्जा पळावा? मथुर सोबतच लय आहे. मथुर झाल्यानंतर सगळ्या बैला सोबत पळायचं. सगळं मथुर सोबत पहिल्यांदा. तुमच्याकडं फॅन्स क्लब भरपूर असतात, तर मथुर फॅन्स क्लब म्हणजे तुम्ही मथुरला फॉलो करणारी टीम दिसते. आमच्याकडे सगळा मथुरचा फॅन आहे, त्यामुळे मथुर सोबत पळायला. आमचं म्हणणं आहे मथुर संघ पळायचं म्हणून. पुढं काय खरं तर सर्जा स्पेशल काय बैलगाडी क्षेत्रासाठी, तर आतापर्यंत बरीच बैल बघितली. हा अवताचा बैल आहे. चाप दिल्यानंतर किंवा बडवल्यानंतर बैल शक्यतो कमी होतो पळायचा, पण हा बैल चाप दिल्यानंतर पळायला लागलाय आणि तिथून पुढे त्याचं स्पीड कमी व्हायचं नावच घेत नाही. तर असा आहे तोरणूरचा सर्जा आणि ही त्यांची टीम. धन्यवाद. भविष्यात लवकरच तुमचा मथुर बरोबर पायरा हो ही शुभेच्छा शर्यत अड्डा चॅनल कडून व्यक्त करतो.